28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। PWDच्या कामात अफरातफर, अधिकारी कोमात, कंत्राटदार जोमात। शहापुरात संरक्षण भिंतीच्या नावाखाली शासनाच्या निधीची उघड लूट। शहापूर तालुक्यात PWD अंतर्गत सारंगपुरी व 6 वर्ष येथे रस्ता व संरक्षण भिंतीचं काम सुरू आहे। हे काम नवनाथ इन्फ्रा प्रोजेक्ट डेव्हलपर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे आहे। प्रोप्रायटर मनोज चिंतामण बागुल व अरुण भिका शेलार यांच्या नावावर असले तरी प्रत्यक्षात अनधिकृत कंत्राटदार रमेश फरडे याची मनमानी सुरू आहे। प्रत्यक्ष साईटवर पाहणी केली असता धक्कादायक प्रकार समोर आला। PWDच्या निकषांना, वर्क ऑर्डरच्या अटींना आणि इस्टिमेट मधील घटकांना हरताळ फासून काम सुरू आहे। निकषाप्रमाणे सेंटरिंगची बांधणी नाही, कॉन्क्रीट करताना मोठमोठे दगड वापरले जात आहेत। निकृष्ट दर्जाच्या रेतीनं वाटेल तसे काम सुरू आहे। म्हणजे ही संरक्षण भिंत नाही तर नागरिकांच्या जीवाशी खेळ आहे। या संदर्भात PWD कार्यालयाशी संपर्क साधला, लेखी तक्रार केली, पण अधिकारी कोमात गेल्यासारखे थंड, कारवाई शून्य आणि याच फायदा घेत कंत्राटदाराचं निकृष्ट काम जोमात सुरूच आहे। स्थानिकांचा थेट आरोप आहे, हे प्रशासनाकडून कंत्राटदाराला दिले जाणारे अभय आहे। शासनाच्या निधीची लूट आणि एकमेकात साटेलोटे। प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कंत्राटदारावर व जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी होते। दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिकांनी दिलाय। PWDच्या कामावर कुणाचा वचक की अधिकारी कोमात, कंत्राटदार जोमात हीच नवी कार्यपद्धती? उत्तम बांगर, iNews 28 मराठी, शहापूर। ज्युनियर रिपोर्टरची रिपोर्ट। दगडांचाच कॉलम बांधलेला दिसतोय। सर इकडे दाखवा। तर यामध्ये दोषी असणाऱ्या ठेकेदार तसेच इथे काम करणारे जेई यांच्यावर कशा प्रकारे कारवाई करण्यात यावी असं तुम्हाला वाटतं? सर, यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करून यांना निलंबन केलं पाहिजे। माझ्या मते हे सगळ्यात उत्तम पर्याय आहे या लोकांसाठी, कारण आम्हाला रोज यायला जायला लागते इथे। हे जर असं जर झालं, भूसंलेखन झालं तर पूर्ण भिंत कोसळू शकते, आमचा रस्ता कायमचा हे होऊ शकतो, बंद होऊ शकतं। त्यानंतर आम्हाला पावसाळ्यात पण यावं लागतं, पावसाळ्यात जास्त पाणी असतं इथे। मग हे यांचं संरक्षण भिंत काय कामाची आम्हाला? आज आपण बघितलं इथं कुठल्याही प्रकारे पाणी मारलेलं नाही, पूर्ण कामाला तडे गेलेले दिसतात। तर इथे कुठलाही ठेकेदार सुद्धा फिरकून बघत नाही व जेई सुद्धा शांत। नमस्कार, इंडिया न्यूज 28 मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण सारंगपुरी सावरशेत या गावाच्या मध्ये एक संरक्षण भिंतीचं काम चालू आहे। आज आपण इथून जात असताना काही ग्रामस्थ रस्त्यामध्ये चर्चा करत होते। त्यांनी आपल्याला ही सविस्तर बातमी दिली की पुढे अशा प्रकारे निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे। त्यातीलच एक तक्रारदार विष्णूजी लखंबरे त्यांनी काही दिवसापूर्वी PWD ऑफिसला जाऊन त्यांच्याबद्दल तक्रारही केलेली, परंतु सदर ठेकेदार कुठल्याही प्रकारे गांभीर्याने लक्ष देत नाही। आज आपण त्यांच्याशी संवाद साधूया, इथं कशा प्रकारे काम चालू केलेलं आहे त्यांनी। नमस्कार साहेब, आपल्याकडे इथे संरक्षण भिंतीचं काम चालू आहे आणि ते काम चालू असताना इथे कुठल्याही प्रकारचं त्यांनी फलक लावलेले नाही आहे। कामाचे कुठल्याही प्रकारचे फलक नाही आहे। त्यानंतर हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे, हे तुम्ही बघू शकता। इथे तुम्ही साईडला सगळं खोदकाम केलं आहे, पूर्ण माती रस्त्यावर टाकले त्यांनी। त्यानंतर ते खोदकाम पण व्यवस्थित नाही आहे, खाली कुठल्याही प्रकारची PCC केलेली नाही आहे। बांधकाम कॉन्क्रीटमध्ये पूर्णपणे त्यांनी दगडी भरलेल्या आहेत, एकदम अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे। आणि मी त्यांना वारंवार तक्रार पण केलेली आहे PWD ऑफिसला, ही माझी तक्रार आहे। 4 दिवसापूर्वी मी तक्रार केलेली आहे। मला त्याच्याबद्दल त्यांचा कुठल्याही प्रकारचा त्यांचा अजून रिस्पॉन्स पण आलेला नाही आहे। म्हणजे प्रशासन झोपलेले आहे की काय हे मला, प्रशासन गाढ झोपेत आहे आणि कुठलेही
माणूस तिथे PWDचा म्हणा कुठलाही माणूस इथे येऊन गेला पण नाहीये आणि काम त्यांचं चालू आहे अजूनही. इथे पाण्याचं त्याच्यावरती सिंचन कशा प्रकारे ते करतात? पाणी तर अजिबात नाहीये, हे बघू शकता तुम्ही की याच्यावर पूर्णपणे कोरडं आहे ते, आणि पाणी तर नाहीच नाही. एकदम एकदम खूप म्हणजे खूप खालच्या दर्जाचं काम चालू आहे त्यांचं हे. आपल्याकडे काही ठोस पुरावे आहेत की याच्यामध्ये दगड भरलेले आहेत? हो हो आहेत, माझ्याकडे पुरावे दाखवू आहेत. शकता? हो हो दाखवू शकतोय मी. या इथे हे तुम्ही बघू शकता. हे बघ, हे पूर्ण दगडी आहे. त्यानंतर आपण पाहू शकता कशा प्रकारे इथं दगडींचा मारा केलेला आहे ठेकेदारांनी. पूर्णपणे निकृष्ट दर्जाचं काम आणि राखाडी होताना दिसत आहे आपल्याला, पाहू शकता आपण. त्यानंतर हे बघा पुढे हे पाहू शकता. प्युअर RMC माल सोडून पूर्ण दगडच भरले गेलेत असं तशी वस्तुस्थिती दिसत आहे.